आम्ही आता बाहेर चाललो जराशी आउटिंगला, कारण उद्या माझा बड्डे आणि आज संडे आहे. आमचं आवरलं आहे, भूषणचं यांचं पण आवरलं आहे, पण जरा आम्हाला लेटच झालं आहे. 11 वाजलेत आता. आम्हाला आणि कर्जतला जायचं आहे. आलो आहे खाली. सतीशने गाडी इथपर्यंत आणली आहे, कारण आम्हाला जमत नाही, पाऊस खूप येतो आहे. पावसातच जावं लागेल आता. हे घे हे घे हे घे. त्यांकडे पोहोचले. भूषणचं यांचं आवरायचं आहे, कपडे बिपडे घालतात ते लोक. बाब्या रेडी आहे, जानू पण रेडी आहे, प्रियाचं पण आवरलं आहे ऑलमोस्ट. आता निघतोय. प्रियाने पनीर सँडविच बनवलेलं, खाल्लं जस्ट, आता निघतोय. क्या बोला था, पण आवरलं, आता निघतोय आम्ही. झालं, चला. मम्मी येते. मम्मीला लई मस्का मारलेला, पण मम्मी नाहीच नाहीच म्हणत होती. आता ती कुठेतरी जाणार आहे दौऱ्यावरती गोरेगावला. चला चला चला, अर्धा झाला, चला चला करतो. चला चला, गणपती बाप्पा. बघा कसे बसलेत माग, कोंबलेत जीप सारखे. पण बसलेत तर नॉर्मलच आहे, असं एवढं काही गर्दी नाही आहे. जानू माझ्यासोबत बसले पुढे. आता जस्ट निघालोय आम्ही. आता आम्हाला 1-1.5 तास तरी, 1-1.5-2 तास तरी लागतील पोहोचायला, आणि ऑलरेडी 12 वाजले. 1चं चेक इन आहे, 1:30चं जेवण आहे. काय माहिती भेटतंय का. पोहोचलो आम्ही जस्ट लोकेशनवरती. पाऊस पडतो आणि पाऊस पडतोय यार धो. म्हणलं फोटोज वगैरे काढू, तर पाऊस पडायला लागलाय. हा, रेस्टॉरंट एरिया मध्ये जाऊ बोलतात का तिथे जाऊन ते करायला लागेल सगळं आपल्याला. कुठे रेस्टॉरंट एरिया? चल बघू ना तिकडे. चला चल जानू. एकदम हे लाईव्ह हे. इकडे स्विमिंग पूल आहे, तिकडे रूम्स आहेत. छोटे छोटे मोठे काय हे सगळे रूम्सच आहेत. वाव, मस्त आहे. घोडा बघ. आतमध्ये ना जाते. चाय तरी देत आहेत का? चाय आहे प्यायची असेल तर. हे बघा, इथे बसायला अरेंजमेंट मस्त आहे. इकडे आणि तिकडे पण बटरफ्लाय, मी दाखवते नंतर तुम्हाला. तिकडे घोडा आहे, असं म्हणजे बसायला मस्त युनिक आहे. नंतर दाखवू मग आपण. हा, इकडे कॅरम आहे. रूम्स ह्या साईडला दिलेत आम्हाला. कुठे रूम आहे? रूम मस्त आहे, चांगलं इकडे दोन चालू केलं हे 2 दिलेत. काय चालू इकडचं पण चालू केलं. रूम आहेत. इकडे एक आहे, इकडे एक आहे. कारण आम्ही 9 जण आहे ना. 10 जणांमध्ये 2 रूम. 5 लोकांचा 5 रुपये बोलते. छान आहे रूम, पण मोठा आहे ना. टीव्ही वगैरे आहे. भारी आहे ना. ये तो देखा ही नहीं. मम्मीला आवडला असता हा प्लेस. मम्मीला बोललेले चल चल, पण मम्मी आली नाही. लपडी झाली नाही. हे बघा, इथे कलिंगड मध्ये बसायचं. हे पण भारी आहे. हा. कसं आहे प्लेस? वर्थ आहे ना. हा, प्लेस वर आहे प्लेस. अरे म्हणजे 2000ला वर्थ वाटतो मला असं. अबे खाने का टेस्ट. हा सुगंध तर मस्त आहे तुझा खाण्याचा. हा. गजब बेइज्जती है यार वहिनी. मस्त आहे. भारी आहे सगळं. म्हणजे खूप भारी केले. वरतून बघ, खालून बघ, सगळं केलं. हा बोल ना. ये टीवी छोटा लग रहा है, इतना बड़ा नहीं. हा. ये काय आहे? ये काय? थाला फॉर रिझन. थाला फॉर रिझन हरवायला. फॉर रिझन. थाला घे बे, हार घ्या बे. चेंज करायचंय की नाही करायचं आता? आता आपला नेक्स्ट प्लॅन काय? ये फायनल आहे. रुक, हा 2-1 झालंय आता. अभी फायनल आहे. अच्छा, पत्ते खेळत आहे का? तुला दे. फर्स्ट बंदा. फक्त तिसरा त्याचा काय ते बघायला. तीसरा अगर निकल गया ना भाई. टफ मॅच. भाई पहिलाच घे. रुक, अभी इसके ऊपर ही गेम है, क्या निकलता है. ये बघ अरे भाई, बादशाह पण आहे. 98. हा, चेंज करायचं. जाऊ उधर तुम लोग लड़की लोग. हा, पण मग आता फोटो नाही काढायचे बाहेर. काढ ना तुला जाऊन फोटो. फोटोच काढायचे पूर्ण. अरे पण काढ ना फोटो जाऊन. तिथे ओललंय सगळं म्हणून. अरे हे बघ, फोटो पण काढायचा आहे आणि तिकडे ओल्लं पण आहे. मग काय. अरे कहना क्या चाहते हो. कुत्रा आहे बघ. सतीश लोक तिकडं कॅन्टीनच्या इथे थांबलेत.
तिकडे काय जेवायला आम्हाला जागा भेटत नाहीये, खूप जण बसलेत जेवायला, म्हणून आम्ही जरा इथे वेटिंगसाठी गार्डनमध्ये येऊन थांबलोय. ते लोक तिकडे बाहेरच थांबलेत. जरा झोक्याचा आस्वाद घेतोय. हा, इकडे प्लेस खूप छान आहे, शांत एकदम. मी व्हेज घेतलंय कारण मी नॉनव्हेज खायचं सोडून दिले खूप दिवसांपासून, आणि सतीश माझ्यातलं व्हेज खातोय. जेवण दिसायला छान दिसते, बघू आता खाऊन कसं आहे. नाश्ता रेडी, आता नाश्ता करायला चाललोय आम्ही. संध्याकाळ झाली आहे. रोहिणी प्रिया वैतागली बोलून बोलून, चला चला चला. माझा बरमुडा दे ना प्लीज. हा जो बरमुडा तिकडे गीतांजली वॉशरूमला गेली. गीतांजली आणि लॉरेन्स आलेत. लॉरेन्स कुठे? पाण्यात गेला. नाश्त्याला कांदा भाजी आणि चाय आहे. कांदा भाजी टेस्टी लागतात मला. बटाटा भाजी पण मस्त आहे. करा स्टार्ट. जेवणाची टेस्ट चांगली आहे, पण जेवण पण चांगलं होतं ना. भाजी पण छान आहेत. डिटेन केलं का वाटत तर नाही, पण काल केलं होतं, त्याच्यामुळे मग क्लोरीनच्या पाण्यात मी नाही जाणार आहे. म्हणजे मला सांगितलंय की क्लोरीनच्या पाण्यामध्ये जाऊ नका. आम्ही त्यांना कालच सांगितलं होतं आम्ही क्लोरीनच्या पाण्यात आज जाणार आहे, तर ते सॅलॉनवाले बोलले की नका जाऊ, म्हणून मग मी नाही जाणार आहे पाण्यात. हे लोक आता पूलमध्ये बॉल खेळत आहेत, व्हॉलीबॉल. मी एका साईडला बसली आहे. मला नाही भिजायचं म्हणून मी एका साईडला बसली आहे. मला खूप सर्दीचं असं नाही, पण थंडी खूप लागते पूलमधून निघाल्यानंतर. आणि मी कपडे पण यार बरोबर एक्स्ट्रा आणले नाही आहेत. इथे ना सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे, किती क्यूट आहे. घोडे वगैरे असं आहे बसायला. उघडं आहे तर काय झालं? कपडे कोणी काढा सांगितले? बिना टी शर्टचे सगळे पूलमध्ये उतरले. मी तर पूलमध्ये गेलेच नाहीये. मला आहे ना, मी जाऊच वाटत नाहीये. मला पाणी एकदम थंड वाटते आणि थंडी पण लागते पावसामुळे. सकाळपासून पाऊस आहे इकडे. आय डोंट हॅव इश्यू. A few moments later. मी आता जरा येऊन झोपले. जानूने पण मला थोडी कंपनी दिली आहे, कारण मला आहे ना काल झोप नाही झाली, म्हणून असं एकदम डल फील होतं. म्हणलं उद्या बड्डे, थोड्या वेळा 12 नाही वाजलेत, तर बोललं थोडासा आराम करते. मी एका रूममध्ये येऊन झोपले. ते लोक त्या रूममध्ये बसले टाईमपास करत. येऊन गेले दोघांना. बघ कसला किडा आहे, बघ कोणता किडा आहे काय माहीत. दिसतं उडव. अरे उडव त्याला, मी अंगावर तोंडामध्ये जाईल. गेला का? जाऊ दे, मारू नको. उडवायला सांगितला फक्त. गेला का? कानात जातो तो. मम्मी म्हटलेली. मारला? कानात जातो, कान फाडतो म्हटलं. The next day. सकाळ झाली. आम्ही नाश्त्याला उठलोय. 8:30 वाजले. आता नाश्ता करून येतो. नाश्त्याला मिसळ पाव आहे ना अतिश? सगळीकडे तेच असतं. नाश्त्याला बरंच काही आहे. मिसळ पाव आहे,
ब्रेड बटर आहे, पोहे पण आहेत आणि मिसळ छान आहे. मला आवडली मिसळ. काय खेळत आहे रे? ह्याच्यामध्ये बॉल असतो ना? बॉलच नाही ना. आमची गाडीच चालू होईना यार. निघालोय आम्ही जायला घरी आणि गाडीच चालू होत नाही. दुसऱ्यांदा झालंय असं आमचं. काय करायचं आता? मेकॅनिकला बोलवायचं. मेकॅनिकचा नंबर असेल ना ह्यांच्याकडे. गेलाय का जानू? मामा गेलाय. ठीक आहे, चालू होईना. खूप ट्राय केला आम्ही. गाडी जास्त चालवल्यावरती दुसऱ्या दिवशी चालत नाही असं होतं वाटतं. आपण ज्या दिवशी एक्सपिरियन्स केले आम्ही. जास्त चालवली की दुसऱ्या दिवशी बंदच पडते. भूषणनी मेकॅनिकला कॉल केलाय. A few moments later. मी रूम मध्येच येऊन बसलो आता. बाहेर इतकं गरम होतं, एवढं ऊन लागतं ना. रोज पाऊस पडतोय आणि आज एवढं कडक ऊन पडले. हे लोक पबजी खेळतात. प्रिया हे लोक बाहेर काहीतरी पाणी आणायला गेलेत. 2000 years later. झाली आमची गाडी चालू. निघालो होता. फ्यूज उडाला होता गाडीचा. आम्ही जस्ट आलोय जॉयला घ्यायला. इकडेच वरच्या साईडला आहे जॉय. आणि 0 मिनिटं यायची त्याला. हा, जॉयला फक्त घेऊनच यायचं. सो आम्ही गाडी बाहेरच लावली. मी पण येते पण मी लांबूनच व्हिडिओ काढले. यायचं तुम्हाला कुत्र्यांना बघायला? तिकडे कुत्री आहेत अजून लॅब्राडोर आहेत तिथे 2-3. इकडनं वे त्यांच्या इथे जायला. ते असं वाटतं की म्हणजे समजत नाही की इकडे घर आहे म्हणून. पण छान आहे त्यांचं घर. मस्त आहे यार एकदम. पण मला आवडतं. हे बघा इकडे घर आहे. त्यांच्याकडे खूप कुत्रे. आली आली आली. आता जॉय खूप त्रास आहे ना. अंगावर उड्या मारणार जोरात. आम्ही घरी आलो आणि व्हिडिओज नाही बनवला कारण जॉयला आंघोळ घातली पहिली. जॉय खूप खराब झाला होता. आता येताना त्याला चिखलामधून आलो ना, पाऊस खूप होता येताना, मग त्याला आंघोळ घातली आणि आता त्याला टिक्का विक्का लावलाय. बघ जॉय इकडे बघ. हे बघ टिक्का लावलाय त्याला मस्त. त्याला वरती यायचंय. ये वरती. जॉयला जागा द्या. ये वरती जॉय. चल. हा ये. 2 hours later. मम्मीकडे चाललो आता आम्ही. मे बी केक कटिंग करायला. केकच कटिंग करायचं. किती केक कापणार रोहिणी? प्रियाने बोलवलंय. आवरलं फटाफट. आमचं 9ला पाणी येतं. आता 8 वाजलेत काहीतरी. जाऊन आम्ही पाणी वगैरे केक कटिंग वगैरे करणार. परत घरी येणार, पाणी भरणार आणि मग परत धाब्यावर जायला परत बाहेर. आलो आम्ही घरी. मम्मीला म्हणलं हॅपी बर्थडे मम्मी. हॅपी बर्थडे. अगं माझा बर्थडे. गॅस भरायला थांबलो आता आम्ही. ढाब्यावरती जायचं जरा. आम्हाला घरी जावं लागेल आधी. घरी जाऊन पाणी भरून परत जायचं यार. कंटाळा आलाय खूप. आता आम्ही मैत्री कट्ट्याला आलोय जेवायला. निस्ता पैसा उधळलाय आज बाई. निस्ता पैसा हाच पैसा आहे.